नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मी प्रीती अनिल अनंतवार, प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण भरपूर लेअर येणाऱ्या आणि खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या गोड शंकरपाळ्याची रेसिपी पाहणार आहोत। या गोड शंकरपाळ्यांना खुसखुशीत आणि लेअर कशा यावेत त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पाहावा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा। चला तर पाहू कृती। आपण सर्वजण रव्याचे मैद्याचे गोड शंकरपाळे बनवतो, पण आज आपण गव्हाच्या पिठाचा वापर करून गोड शंकरपाळे बनवणार आहोत। त्यासाठी तुम्ही कोणत्याही कपचा किंवा वाटीचा प्रमाणासाठी वापर करू शकता। मी 1 वाटी पातळ तूप घेतलेले आहे। ही एक महत्त्वाची टिप आहे। तूप पातळच घ्यायचं आहे, घट्ट घ्यायचं नाहीये। 1 वाटी पातळ तूप एका भांड्यामध्ये काढून घेऊया। ज्या वाटीनी तूप घेतलं त्याच वाटीनी 1 वाटी भरून जाडसर साखर घ्यायची। ही साखर आपण वाटी भरून घेतलेली आहे, त्यामुळे आपले शंकरपाळे गोडसर बनतील। आणि ते सुद्धा तुपाच्या भांड्यामध्येच काढून घ्यायचं आहे। आणि ज्या वाटीनी साखर आणि तूप घेतलं त्याच वाटीनी 1 वाटी पाणी किंवा तुम्ही दुधाचा वापर सुद्धा करू शकता। हे सुद्धा आपण या भांड्यामध्ये टाकून घेऊ। आणि हे सर्व मिश्रण हा गंज गॅसवर ठेवून यामधील साखर विरघळेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचा आहे आणि यामधील जी साखर आहे ती विरघळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा। साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। तुम्ही पाहू शकता साखर विरघळलेली आहे। गॅस बंद करू आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देऊ, म्हणजेच रूम टेम्परेचरवर येऊ देऊ। तोपर्यंत आपण ज्या वाटीनी तूप साखर घेतलेली आहे त्याच वाटीनी 6 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे एका ताटामध्ये। वजनाने जर मोजले तर हे अर्धा किलो गव्हाचे पीठ आहे। आणि यामध्ये अर्धा चमचा विलायची आणि जायफळची पूड टाकून घेऊया आणि चवीपुरते थोडेसे मीठ टाकून घेऊया। साधारण पाव किंवा अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेले सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे, एकत्र करून घ्यायचे। आपण जे मिश्रण गॅसवर थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, साखर विरघळून घेतलेली, हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे मिश्रण या पिठामध्ये थोडं थोडं टाकून या पिठाचा गोळा तिंबून घ्यायचा आहे। सर्व मिश्रण आपण ज्याप्रमाणे पीठ तिंबतो त्याप्रमाणेच तिंबायचं आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा वापर करून याच पद्धतीने गोड शंकरपाळे सुद्धा बनवू शकता। आपण जे प्रमाण घेतलेले आहे ते अगदी बरोबर आहे, त्यामुळे सर्व मिश्रण टाकल्यानंतर पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। जर तुमचं मिश्रण पातळ झालं तर तुम्ही 1-2 चमचे गव्हाचे पीठ वापरू शकता आणि जर घट्ट वाटलं तर 1-2 चमचे पाणी लावू शकता। पण आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर झालेलं आहे। मी इथे जास्तीचं पीठ किंवा पाणी काही वापरलेलं नाही। 10 मिनिटं हा पिठाचा गोळा आपण झाकून ठेवला होता। 10 मिनिटांनंतर यामधील छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं तिंबून याचे आपण शंकरपाळ्यासाठी पोळी लाटून घेणार आहोत। अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे आपण हे जे पोळी लाटणार आहोत त्या पॉलिथिनवर लाटणार आहोत, कारण ताटावर जर लाटली तर गव्हाच्या पिठाची खूप ठिसूळ पोळी लाटल्या जाते। त्यामुळे पॉलिथिनचा जर वापर केला तर अगदी सहजतेने याच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा मोकळ्या होतात, त्यामुळे पॉलिथिनवर अगदी व्यवस्थित लाटल्या जातात। एक गोळा पॉलिथिनवर ठेवून घेतलेला आहे। अगदी पातळ पोळी लाटायची आहे, जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची आणि साईडच्या ज्या कडा अशा निघाल्यासारख्या वाटल्या त्याला थोडं दाबू दाबू ही पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पाहू शकता मी इथे पातळ पोळी लाटून घेतलेली आहे। आणि ही पोळी लाटल्यानंतर आपण याला फोल्ड करणार आहोत, यामुळे याच्या लेअर बनतील। मध्यभागी याची फोल्ड करायची आहे एक साइड, आणि जे फोल्ड केली दुसरी बाजू त्या फोल्डवर पलटून घ्यायची आहे। पॉलिथिननेच हे सर्व केले तर अगदी सोपं होते आणि व्यवस्थित बनते। आणि हे सर्व फोल्ड केल्यानंतर इकडची लेअर सुद्धा पुन्हा फोल्ड करायची, अर्धवट फोल्ड केलेली आहे। पुन्हा राहिलेली लेअर फोल्ड केलेल्या लेअरवर टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही लेअर तयार करून घेतली, यामुळेच आपल्या ज्या शंकरपाळ्याचे लेअर्स आहेत ते अगदी मस्त दिसतात। अगदी हलक्या हाताने दाबायचं आहे आणि लाटायचं आहे। तुम्ही कोणताही आकार याला देऊ शकता। सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे सुरुवातीला आपण ही पोळी पातळ लाटलेली, आता मात्र ही पोळी साधारण 1 इंच एवढी जाड लाटून घ्यायची। चाकूच्या साहाय्याने लाटल्यानंतर याच्या सर्व साईडच्या चारी बाजूच्या कडा कट करून घ्यायच्या, त्यामुळे याचा आकार अगदी
चौकोनी व्यवस्थित येतो। सर्व साईडच्या कडा कट करून घेतल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याला शंकरपाळ्याचा तुम्ही शेप देऊ शकता। मी इथे चौकोनी आकारामध्येच याच्या लांब लांब पट्ट्या कट करून याचे शंकरपाळे तयार करून घेणार आहे। शंकरपाळे कट करेपर्यंत एका कढईमध्ये तेल टाकून मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि इकडे शंकरपाळे सुद्धा कट केलेले आहे। पॉलिथिनवर घेतल्यामुळे चाकूच्या साहाय्याने खालून फिरवले की अगदी झटपट निघतात आणि याची जाडी पाहू शकता तुम्ही, साधारण एवढी जाडी तरी या शंकरपाळ्याची ठेवायचीच आहे। तेल गरम झालं की नाही आपण पाहूया। तेल गरम झालं की नाही कसं कळायचं, एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तेल गरम झाले की नाही हे कळण्यासाठी छोटा गोळा तेलात टाकायचा। जेव्हा हा गोळा लगेच तेलावर तरंगेल तेव्हा आपलं तेल चांगलं तापून तयार आहे असं आपण समजू शकतो। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आपण जे शंकरपाळे तयार केले ते यामध्ये अगदी आरामात टाकायचे आहे। तेल आपल्या हातावर उडू नये याची सुद्धा काळजी घ्यायची। तयार करून घेतलेले शंकरपाळे तेलामध्ये मावेल एवढेच टाकायचे, खूप जास्त सुद्धा टाकायचे नाहीये आणि सर्व शंकरपाळे तेलात टाकताना अगदी आरामात टाकायचं आहे जेणेकरून तेल आपल्या हातावर उडू नये। गॅसची फ्लेम सुद्धा स्लोच ठेवायची आहे आणि शंकरपाळे तेलात टाकल्यानंतर एक महत्त्वाची टिप म्हणजे लगेच याला झाऱ्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने हलवायचं नाहीये। 2-3 मिनिटांनंतर मग हे शंकरपाळे झाऱ्याच्या साहाय्याने आपण हलवून घेऊया। स्लो गॅसवरच हे शंकरपाळे चांगले तळून घ्यायचे। खूप जास्त डार्क रंग येऊ द्यायचा नाहीये कारण शंकरपाळे तळल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू राहते, त्यामुळे ते शंकरपाळे खूप जास्त डार्क होतात। म्हणून थोडासा बदामी रंग आला की हे शंकरपाळे आपण झाऱ्यावर काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त लेअर आलेली आहे या शंकरपाळ्यांना। याच पद्धतीने सर्व शंकरपाळे आपण तळून घेणार आहोत आणि तळलेले शंकरपाळे प्लेटमध्ये काढूया आणि मग थंड झाल्यानंतर मगच डब्यामध्ये भरायचे। ही पण एक महत्त्वाची टिप आहे। हे शंकरपाळे अगदी मस्त दिसत आहे, लेअर सुद्धा छान आलेली आहे आणि खुसखुशीत झालेले आहे। सर्व शंकरपाळे मी इथे तळून घेतलेले आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी प्रीती अनंत रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आजच्या व्हिडिओप्रमाणेच काही व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।